चलो. तर स्थूल देहाचा मी कशा पद्धतीनं द्रष्टा आहे, हे व्यवस्थित यथार्थ आपण जाणलेलं आहे. चांगल्या प्रकारे ग्रंथकाराने आपल्याला समजून दिलेलं आहे. आता 3 देहाचा द्रष्टा मी आहे, हा मुख्य प्रश्न होता. त्यापैकी स्थूल देहाचा द्रष्टा मी कसा आहे, हे चांगल्या प्रकारे जाणल्यानंतर सूक्ष्म देह का मैं दृष्टा हूँ. मी सूक्ष्म देहाचा द्रष्टा आहे, हा विषय चालणार. त्यामध्ये पहिला प्रश्न, सूक्ष्म देह सो क्या है? सूक्ष्म देह म्हणजे काय हो? तो कोण आहे? कसा आहे? तर ते सांगतात, अपंचीकृत पंचमहाभूत के 17 तत्वन का सूक्ष्म देह है. अपंचीकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वाचा सूक्ष्म देह असतो. बर. तो सूक्ष्म देह के 17 तत्व कौन से? 17 तत्वाचा सूक्ष्म देह आहे. मग ते 17 तत्व कोणते? तर सांगतात, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन और बुद्धि, ये 17 तत्व है. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, हे 17 तत्व आहेत. है ना? 5 त्रिक 15 आणि 2 17. बर. हे 17 तत्व झाली. तर याच्यापैकी 5 ज्ञानेंद्रिय कोणचे? तर 5 ज्ञानेंद्रिय तुम्ही म्हणले, तर 5 ज्ञानेंद्रिय त्याची नावं कोणते हो? सांगा बरं. तर सांगतात, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिह्वा और घ्राण, हे पंच ज्ञानेंद्रिय है. हं? श्रोत्र इंद्रिय म्हणजे कर्णेंद्रिय, कान. त्वगेंद्रिय, त्वचा म्हणजे त्वगेंद्रिय. चक्षु म्हणजे नेत्र, डोळे. जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. आणि घ्राण, घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय, नाक. हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. हं. 54वी टिप्पणी, ज्ञान के साधन इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. ज्ञानाचे साधन ज्ञान करून देणारे इंद्रिय, त्याला म्हणायचं ज्ञानेंद्रिय. बरं. पंचकर्मेंद्रिय कौन से? 5 कर्मेंद्रिय कोणते हो? वाक, पाणी, पाद, उपस्थ और गुद, हे पंच कर्मेंद्रिय. वाक म्हणजे मुख, पाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, उपस्थ म्हणजे मूत्र त्याग करण्याचे इंद्रिय, आणि गुद म्हणजे मलत्याग करण्याचे इंद्रिय. हे झाले पंचकर्मेंद्रिय. 5 प्राण कोणते हो? तर सांगतात, प्राण, अपान, समान, उदान, व्यान, हे 5 प्राण आहे. 5 प्राण कोणकोणते? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. प्रश्न, मन कोण कुक आहे? मन कशाला म्हणायचं? तर संकल्प, विकल्प, रूप जो वृत्ती, ताको मन कहे. संकल्प, विकल्प, रूप, मनामध्ये आपल्या संकल्प विकल्प होते ना, केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, काय कसं करावं कसं नाही, डोक्यात सतत चलत राहते, त्याचं नाव काय? त्याचं नाव मन आहे. संकल्प विकल्प करणार जी वृत्ती, ज्ञान. बुद्धी किसको कहे? बुद्धी कशाला म्हणायचं? निश्चय रूप जो वृत्ती, ताको बुद्धी कहे. निश्चय करतो माणूस, निश्चय हे असंच आहे, अशा पद्धतीचा जो निश्चय होतो त्यालाच काय म्हणायचं? अशा पद्धतीचा निश्चय रूप जी वृत्ती, निश्चय रूप जी वृत्ती, त्यालाच बुद्धी म्हणायचं. अपंचीकृत पंचमहाभूत कोण को कहे? अपंचकृत पंचमहाभूताला कोणाला म्हणायचं? तर जिस भूत का पूर्व काही रीतीचे पंचीकरण न भया होवे. माग पंचीकरण सांगितलं ना, त्या पद्धतीचं पंचीकरण ज्यांचं झालेलं नाही, 3 भूतांको अपंचीकृत पंचमहाभूत कहे. त्या भूतांना अपंचीकृत पंचमहाभूत म्हणायचं. पंचमहाभूत, तिनको ही सूक्ष्म भूत कहे. त्यांना सूक्ष्म भूत सुद्धा दुसरं नाव आहे. तिनको ही तन्मात्रा भी कहे. त्याला तिसरं नाव कोणतं? तन्मात्रा. अपंचीकृत पंचमहाभूत म्हणा, सूक्ष्म भूत म्हणा, किंवा तन्मात्रा. तर अपंचीकृत पंचमहाभूत के 17 तत्व कैसे जाणणे?
हे अपंचीकृत पंचमहाभूताचे 17 तत्व कसे जाणायचे त्याचं उत्तर देतात. 5 ज्ञानेंद्रिय और 5 कर्मेंद्रिय विषयी आकाश के सत्वगुण का भाग श्रोत है, आकाश के रजोगुण का भाग त्वक है. आता 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे कोण्या कोण्या अपंचीकृत पंचमहाभूताचे आहेत त्याचं सांगतात. कसे जाणायचे ते. आता आकाशाच्या सत्वगुणाचा भाग कोण आहे? श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, ज्ञानेंद्रियापैकी. आणि आकाशाच्या रजोगुणाचा भाग काय? वाक म्हणजे मुख, वाणी. तर सत्वगुणाचा आणि रजोगुणाचा भाग कोणाच्या? आकाशाच्या. त्यानंतर श्रोत्रेंद्रिय शब्द को सुनता है और वाकेंद्रिय शब्द को बोलता है. श्रोत्रेंद्रिय काय करतं? शब्दाला ऐकतं आणि वाकेंद्रिय बोलतं. श्रोत्र ज्ञानेंद्रिय है, श्रोत्र ज्ञानेंद्रिय आणि वाक है कर्मेंद्रिय. इन दोनों की मित्रता है. या दोघांची झाली मित्रता झाली. त्याच्यानंतर आता वायू के सत्वगुण का भाग त्वचा है. वायूच्या सत्वगुणाचा भाग त्वगेंद्रिय और वायू के रजोगुण का भाग पाणी है ना. वायूच्या रजोगुणाचा भाग काय? हात. पाणी म्हणजे काय? हात. त्वचा इंद्रिय स्पर्श को ग्रहण करे, त्वगेंद्रिय स्पर्शाला ग्रहण करतं. आणि हस्तेंद्रिय द इंद्रिय झालं ते हस्तेंद्रिय. हस्तेंद्रिय तिनका निर्वाह करे है. निर्वाह करे म्हणजे व्यवहार करतं. त्वगेंद्रिय स्पर्शाला ग्रहण करतं आणि हस्तेंद्रिय त्याचा निर्वाह करतं. त्वग ज्ञानेंद्रिय त्वचा हे काय झालं? त्वगेंद्रिय ज्ञानेंद्रिय और हस्तेंद्रिय कर्मेंद्रिय. हस्तेंद्रिय कसं आहे? कर्मेंद्रिय आहे. इन दोनों की मित्रता आहे, दोघांची मित्रता आहे. तेज के सत्वगुण का भाग चक्षु है. तेजाच्या सत्वगुणाचा भाग डोळा. आणि तेज के रजोगुण का भाग पाद. तेजाच्या रजोगुणाचा भाग काय? पाय. चक्षुरेंद्रिय रूप का ग्रहण करे. चक्षुरेंद्रिय काय करतं? रूपाचं ग्रहण करतं. और पाद इंद्रिय तहा गमन करे. जे रूप पाहिलं तिकडं प्रवृत्ती किंवा निवृत्ती कोण करतं? पाय. चांगलं वाटलं तिकडं जाते आणि भेडसावणारं वाटलं तिथून मागं फिरते. कोण? पाय. चक्षु ज्ञानेंद्रिय है और पाद कर्मेंद्रिय. चक्षु काय आणि पाय पाय झाली कर्मेंद्रिय. इन दोनों की मित्रता है, दोघांच्या मित्रता. जल के सत्वगुण का भाग जिव्हा है और जल के रजोगुण का भाग उपस्थ है. जलाच्या सत्वगुणाचा भाग काय? जिव्हा, जीभ. आणि जलाच्या रजोगुणाचा भाग उपस्थ. उपस्थ म्हणजे मूत्र त्याग करण्याचे इंद्रिय. तर जिव्हा इंद्रिय रस का ग्रहण करे. जिव्हा इंद्रिय काय करतं? रसाचं ग्रहण करतं. और उपस्थ इंद्रिय रस का त्याग करे. आणि उपस्थ इंद्रिय काय करतं? रसाचं पेलेल्या ज्यानं ग्रहण केलं ते त्याग करतं. जिव्हा ज्ञानेंद्रिय और उपस्थ कर्मेंद्रिय. जिव्हा ज्ञानेंद्रिय आहे आणि उपस्थ कर्मेंद्रिय आहे. इन दोनों की मित्रता आहे, दोघांची मित्रता. पृथ्वी के सत्वगुण का भाग घ्राण आहे. पृथ्वीच्या सत्वगुणाचा भाग नाक. आणि पृथ्वी के रजोगुण का भाग गुद आहे. पृथ्वीच्या रजोगुणाचा भाग काय आहे? गुद इंद्रिय मलत्याग करण्याचे इंद्रिय. घ्राण इंद्रिय गंध का ग्रहण करे और गुद इंद्रिय गंध का त्याग. घ्राण इंद्रिय गंधाचं ग्रहण करतं, वास घेतं आणि गुद इंद्रिय गंधाचा त्याग करतं. है की नाही. घ्राण ज्ञानेंद्रिय आहे. घ्राण हे कसं आहे? ज्ञानेंद्रिय आणि गुद कर्मेंद्रिय आहे. गुदालाच पायू सुद्धा म्हणतात. इन दोनों की मित्रता आहे, दोघांची मित्रता आहे. पंचप्राण और मनबुद्धी विषय. पंचप्राण आणि मनबुद्धीच्या विषयी सांगतात. इन 5 भूत के रजोगुण के भाग मिलके पंचप्राण भये. ह्या 5 महाभूतांच्या रजोगुणाच्या भाग मिळून काय होतं? पंचप्राण. इन 5 भूत के सत्वगुण के भाग मिलके अंतःकरण भया. 5 भूताच्या सत्वगुणाच्या भागाचं मिळून काय होतं? अंतःकरण. ते करण अंतःकरण झालं. यह ही अंतःकरण मन और बुद्धिरूप है. या अंतःकरणच मन आणि बुद्धिरूप आहे.
यहाँ चित्त और अहंकार का मन और बुद्धी विषय अंतर्भाव आहे. चित्त आणि अहंकार ह्याचा काय मन आणि बुद्धीमध्येच अंतर्भाव करायचा. चित्तामध्ये मनामध्ये चित्ताला टाकायचं आणि बुद्धीमध्ये अहंकाराला टाकून द्यायचं. ऐसे अपंचीकृत पंचमहाभूतां के कार्य 17 तत्व आहे. अशा पद्धतीनं अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य हे 17 तत्व आहेत. 17 तत्व के समझने का क्या फल है? हे 17 तत्व जानण्याचं काय फळ आहे हो? ये 17 तत्व मैं नहीं और मेरे नहीं, यह अपंचीकृत भूतन के है, यह 17 तत्व जानने का फल है. हे 17 तत्व मी नाही, हे 17 तत्व माझे नाहीत, हे 17 तत्व पंचीकृत पंचमहाभूताचे आहेत, हे 17 तत्व जाणण्याचं अशा पद्धतीनं फळ आहे. 17 तत्व मैं नहीं और मेरे नहीं, यह किस कारण से जानना. कशामुळे हे 17 तत्व मी नाही आणि माझे नाहीत जाणायचं हो? मैं इन 17 तत्व का जानने वाला हूँ. मी या 17 तत्वाला जाणणार आहे. जो जिसको जाने सो तिसते न्यारा होवे. जे ज्याला जाणतो त्याच्याहून तो वेगळा असतो, है ना. पुस्तकाला जाणतो, पुस्तकाला पाहतो म्हणजे मी का पुस्तक स्वरूप होतो का? नाही, पुस्तकाहून भिन्नच आहे. जो ज्याला जाणतो त्याच्याहून तो भिन्न असतो आणि यह नियम आहे. आणि मी 17 तत्वाला काय करतो? जाणतो. म्हणून 17 तत्वाहून भिन्न आहे. इस कारण ते ये 17 तत्व मैं नहीं. कान ते झाले ना ते करण ते करायचे. कारण ते. या कारणामुळं मी 17 तत्व मी नाही आणि माझे नाहीत. यह जानना. है ना. 17 तत्व भिन्न आहे म्हणून मी हे 17 तत्व मी नाही आणि माझे नाही असं जाणायचं. इस विषय दृष्टांत क्या समजना. याच्याविषयी दृष्टांत काय हो? दृष्टांत देतात. जैसे नृत्यशाला विषय स्थित दीपक, राजा, प्रधान, अनुचर, नायिका, बाजंत्री, अन्य सभा के लोग बैठे होवे, कहा भी प्रकाश है और सर्व उठी जावे, तब शून्य गृह को भी प्रकाश है. नृत्यशाळा आहे, है ना. नृत्यशाळा जुन्या काळामध्ये नृत्यशाळा असायच्या. म्हणजे एंटरटेनमेंट काय म्हणतात त्याला, मनोरंजन, मनोरंजनाचं साधन. तर मग तिथं नाटक वगैरे व्हायचे त्या नृत्यशाळेमध्ये, स्टेजवर. तर ते पूर्वी काय लाईट वगैरे नाही, दिवा. मग ते मोठे मोठे दिवे लावायचे. मग ते दीपक, त्याच्यानंतर तिथं काय असतो? दीपक असतो आणि एक नाटकातला राजा असतो. त्याच्यानंतर नाटकातला प्रधान असतो. अनुचर म्हणजे सेवक असतो. नायिका म्हणजे मुख्य नायिका, है ना, हिरोईन. बाजंत्री म्हणजे वाजवणारी, नाचता येत वाजवणारी बी पाहिजे की नाही. अन्य सभा के लोक आणि ते पाहणारे लोक सुद्धा बैठे होवे तब भी प्रकाश आहे. मग हा दीपक काय करतो? सर्वांना सर्वांना काय करतो? प्रकाशतो. सर्वांनाच प्रकाशन करतो. सर्व उठी जावे तब शून्य गृह को भी प्रकाश. सगळे उठून गेले तरी सुद्धा प्रकाशित करतो त्या नृत्यशाळेला. तैसे स्थूल देह नृत्यशाला विषयी साक्षी रूप जो हो मैं दीपक हो. स्थूल देह काय? नृत्यशाळा आहे. आणि त्या नृत्यशाळेमध्ये साक्षी जो आहे तो साक्षी रूप म्हणजे मी दिवा आहे, है की नाही. मी साक्षी म्हणजेच कोण? दिवा आहे. सो चिदाभास रूप राजा और मनोरूप प्रधान. ओ चिदाभास हा काय तिथला राजा आहे. मनोरूप प्रधान आहे. मन काय झाला? प्रधान. 5 प्राण अनुचर. 5 प्राण काय झाले? सेवक. बुद्धिरूप नायिका. बुद्धी झाली नायिका. नायिका म्हणजे मुख्य राणी, हिरोईन. आणि 10 इंद्रिय बाजंत्री. 10 इंद्रिय काय आहेत? वाजंत्री, वाजवणारी. आता वाजंत्री काय? वाजंत्री बहुगलबलान करणे. शब्दादी पंचविषय रूप सभा के लोक. आणि 5 विषय जे विषय आहेत की नाही, शब्दादी विषय 5 विषय हे सभेचे लोक पाहणारे. हे जागृत स्वप्न समय विषय होवे तब इनको प्रकाशता. जागृत स्वप्न समय. जागृत आणि स्वप्नामध्ये जेव्हा हे सर्व असतात, पण इतके इतके पदार्थ दशेंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं असते की नाही, जागृतमध्ये बी असते आणि स्वप्नामध्ये असते. तेव्हा यांना मी प्रकाशतो. आणि सुषुप्तीस हे सगळे निघून गेले. आता काही राहिलं नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये गेलो तर सुषुप्ती अवस्था विषयी हे न होवे. सुषुप्तीमध्ये हे नसतात. तब तिनके अभाव को भी मैं प्रकाशता हूं. त्यांच्या अभावाला सुद्धा मी जाणतो. इससे विषयी यह दृष्टांत समजना चाहिए. किती भारी दृष्टांत दिला, है की नाही. आता स्थूल देह मी आहे, मी नाही हे जाणणं सोपं आहे. कारण स्थूल देह दिसतो, आपल्याला डोळ्यानं दिसतो. पण सूक्ष्म देह
मी नाही. मी त्याचा द्रष्टा आहे. हे कसं? नृ नृ नृत्यशाळेच्या दृष्टांताप्रमाणे किती भारी समजून सांगितलं, आहे की नाही? आता जागृत स्वप्न अवस्थेमध्ये हे सर्व असतं. मन असतात, कर्मेंद्रिय असतात, ज्ञानेंद्रिय असतात, मन असतो, बुद्धी असतो, पंचप्राण बी असतो. आणि हे जसे जागृतमध्ये आहेत, स्वप्नामध्ये बी असतात. स्वप्नामध्ये हे सगळं आहे की नाही? आणि सुषुप्तीमध्ये ह्या सर्वांचा अभाव आहे. मी जागृत स्वप्नाला बी जाणतो, सुषुप्तीलाही जाणतो. है ना? अर्थात हे असतानाही जाणतो आणि हे नसतानाही जाणतो. असतानाही जाणतो, नसतानाही जाणतो याचा अर्थ मी याच्याहून भिन्न आहे. कळलं का? तो कैसे समजना? ईश विषय दृष्टांत है, हे दृष्टांत कसा समजायचा? उत्तर जागृत अवस्था विषयी इंद्रिय और अंतःकरण दोनों की सहायता से मैं प्रकाशता हूँ, हे जानता हूँ. जागृत अवस्थेमध्ये इंद्रिय आणि अंतःकरण या दोघांच्या साहाय्याने मी काय करतो? मला ज्ञान होतं. आहे ना? प्रकाशता हूँ म्हणजे मला ज्ञान होतं. आणि स्वप्नावस्थाविषयी इंद्रिय इंद्रियं से विना केवल अंतःकरण की सहायता से मैं प्रकाशता हूँ. ना. स्वप्नावस्थेमध्ये इंद्रिय असतात का? स्थूल देहाचे इंद्रिय तिथे नसतात. मी केवळ अंतःकरणाच्या सहाय्याने सर्वांचं प्रकाशन करतो. और सुषुप्ति अवस्था विषयी इंद्रिय और अंतःकरण दोनों की सहायता विना केवल मैं ही प्रकाशता हूँ. आणि जेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो, तेव्हा इंद्रियही नसतात, अंतःकरणही नसतं आणि अंतःकरण इंद्रियाच्या विना सुद्धा मी प्रकाशन करतो. है ना? मी जाणतो. कशाला? अभावाला. या सर्वांच्या अभावाला. किती भारी सांगितलं. ईश्वेशे और दृष्टांत क्या है? अजून काही दृष्टांत आहे का? दृष्टांताला काय कमी? पुन्हा दृष्टांत सांगू. दृष्टांत जैसे 5 छिद्र वाले घट के भीतर पात्र तेल और बत्ती सहित दीपक जलता है. 5 5 छिद्रावाला काय घेतला? घट घेतला. पात्र घेतलं, घट घ्या, काही बी घ्या. पण त्याला किती 5 छिद्र आहेत. है ना? आणि ते झाकला कशावर? दिव्यावर. है ना? 5 भीतर छिद्रावाला दिवा झाकला किंवा दिवा त्याच्यात ठेवला, पात्रात ठेवला समजा, घटात ठेवला. तर पात्र, तेल, बत्ती सहित दीपक जलता है. तेल, बत्ती म्हणजे वात, है ना? दिवा जळतो या सगळ्यांना मिळून. पात्र म्हणजे ते दिवा ठेवायचं ते. दीपक, पात्र, तेल, बत्ती घट के भीतर के अवयव और छिद्र को प्रकाशता हुआ घट के बाहर छिद्र के सन्मुख क्रमते धरे बिना पुष्पन का गुच्छ, मणि, रसपात्र और अत्तर की शीशी इस सर्व को छिद्र द्वारा प्रकाशता है. मग आता मध्ये ठेवलेला जो दिवा आहे, तो दिवा पात्राला प्रकाशतो. हं. पात्राला पात्राचा प्रकाश करतो, तेलाला बी प्रकाशतो. त्याच्यानंतर बत्ती म्हणजे वातीला सुद्धा दाखवतो. त्याच्यानंतर भीतरके अवयव, मधले जे घटातले अवयव आहेत त्यांना सुद्धा दाखवतो. पुन्हा छिद्रांना सुद्धा दाखवतो आणि छिद्राला दाखवून त्या छिद्रावाटे बाहेर येतो. है ना? आणि छिद्रावाटे बाहेर येऊन त्या छिद्राच्या सन्मुख धरलेले क्रमानं वीणा, वीण्याला बी दाखवतो. है ना? पुष्प, पुष्पगुच्छ, पुष्पगुच्छाला दाखवतो. त्यानंतर मणी, मणी आहे की नाही? चमकणारा मणी, मण्याला सुद्धा दाखवतो. रसपात्र, रस ठेवलेलं काही जे असेल ते पेय, ते रसपात्र सुद्धा दाखवतो. और अत्तर की शिशी, त्याच्यानंतर इतराची जी शिशी आहे, शेंट, त्याला सुद्धा, शिशीला सुद्धा. इन सर्व को छिद्र द्वारा प्रकाशता है. त्या सर्वांना छिद्राद्वारे प्रकाशतो. कोण? तो दिवा. त्या दिव्याला प्रकाशतो. दिव्याच्या मधल्या सगळ्या गोष्टीला प्रकाशतो. त्याच्यानंतर मधल्या आतल्या अवयवाला प्रकाशतो, छिद्राला प्रकाशतो, छिद्राच्या बाहेरच्या वस्तूंना सुद्धा प्रकाशतो. सूर्य रूप से सारे ब्रह्मांड को प्रकाशता है. आणि तोच प्रकाश सूर्यरूपानं सगळ्या ब्रह्मांडाला प्रकाशतो.
आणि महातेजमय सामान्य रूप से सर्वव्यापी है. आणि तोच प्रकाश कसा आहे? महातेजमय सामान्य रूप, महातेजो रूप असणारा सामान्य रूपाने सर्वव्यापी ब्रह्म आहे ते, आहे की नाही? पहा. तैसे पंच ज्ञानेंद्रिय रूप छिद्र वाले स्थूल देह रूप घट के भीतर हृदय कमल रूप पात्र है, तामे मनोरूप तेल है और बुद्धि रूप बत्ती है. तापर आरूढ़ आत्मा रूप दीपक है. दृष्टांत आणि दृष्टांतावर घटील. कसा दृष्टांत घडला पहा. पंच ज्ञानेंद्र रूप छिद्रवाले 5 ज्ञानेंद्रिय हेच काय आहेत? छिद्र. आणि त्या छिद्रावाला कोण आहे? स्थूल देह आहे. स्थूल देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत की नाही? हाच काय घट आहे? स्थूल देहच घट आहे. त्या स्थूल देहामध्ये हृदय कमल आहे आणि त्या हृदय कमल हेच काय? पात्र आहे. आणि त्या हृदय कमलामध्ये तामे मनोरूप तेल आहे. त्याच्यामध्ये मनरूप तेल आहे. बुद्धिरूप बत्ती आहे आणि बुद्धिरूपी काय? वात आहे. आणि ता उपर आरूढ आत्मा रूप दीपक आहे. त्या बुद्धिरूपी वत्तीवर म्हणजे वातीवर आरूढ असणारा जो दीपक म्हणजे ज्योत है ना, ती आत्मा है. तो हृदय रूप पात्र को और मन को, तेल को और बुद्धि को, बत्ती को और देह के भीतर अवयवन को और इंद्रिय रूप छिद्रन को प्रकाशता हुआ, जानता है ना, जानता हुआ. तो हृदयरूप पात्र, ते हृदयरूप पात्राला प्रकाशतो. मनोरूप तेल, त्याच्यानंतर बुद्धिरूप वात, देहाच्या भीतर असणारे जे अवयव, आतमधले अवयव, इंद्रिय रूप छिद्र, इंद्राच्या द्वारे, इंद्रिय जे आहे ना, इंद्रियांच्या द्वारे तो प्रकाश बाहेर जातो. बाहेर जाऊन इंद्रिय ते संबंधी वाले शब्द आदि विषयन को भी इंद्रिय द्वारा प्रकाशता है. तो प्रकाश इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाऊन शब्दाधिक विषयाला सुद्धा इंद्रियाद्वारे तो प्रकाश काय करतो? जाणतो. और ईश्वर रूप से ब्रह्मांड आदि सर्व बाह्य प्रपंच को प्रकाशता है. ईश्वर रूपाने सर्व ब्रह्मांडाला, बाह्य प्रपंचाला सुद्धा तो जाणतो, प्रकाशतो. और सामान्य चैतन्य ब्रह्म रूप से सर्वव्यापी है. आणि तोच प्रकाश सामान्य चैतन्य रूपानं सर्वव्यापी आहे. यह इस विषय और दृष्टांत है. हा दुसरा याच्याविषयीचा दृष्टांत आहे. ऐसे कहने से क्या निर्णय भया? एवढं सांगितला दृष्टांत तुम्ही, यानं काय निर्णय झाला हो? तर सांगतात, ये कहे ये 17 तत्व वे मैं नहीं और मेरे नहीं, ये पंचमहाभूतन के है. मैं इनका जानने वाला दृष्टा घट दृष्टा के न्यायी इसते न्यारा हूँ. यह निर्णय भया. असा दृष्टांत सांगितल्यावर काय झालं हो? काय निर्णय झाला? तर सांगतात, हे 17 तत्व मी नाही असा निर्णय झाला. हे 17 तत्व माझे नाहीत असा निर्णय झाला. आणि हे 17 तत्व पंचमहाभूताचे आहेत असा निर्णय झाला. यांना जाणणारा मी घटद्रष्ट्याप्रमाणे, घटाहून घटद्रष्टा जसा वेगळा राहतो त्याप्रमाणे या सर्वांना जाणणारा त्याच्याहून मी वेगळा आहे.